नमस्कार, मी विजय पवार, रेडिओलॉजी ऑफिसर, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय. रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आपण आज रेडिओ पे कॉन्ट्रास्ट याच्यावर बघणार आहोत. आपल्या तीन प्रकारचे कॉन्ट्रास्ट असतात. एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रास्ट, हा बॉवेलसाठी असतो. हा निगेटिव्ह कॉन्ट्रास्ट, हा पण बॉवेलसाठी वापरला जातो. आणि हा आय व्ही वापरतो आपण. आय व्ही कशासाठी की पॅथॉलॉजी असण्यासाठी, काही पॅथॉलॉजी असेल, मास असेल तर आपल्याला आय व्ही कॉन्ट्रास्ट हा यूज करावाच लागतो. त्याशिवाय आपली डायग्नोस कंप्लीट होत नाही. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह कॉन्ट्रास्ट आहे. निगेटिव्ह कॉन्ट्रास्टमध्ये काय केलं जातं की बुवा याच्यात पाण्यात टाकून 1 लिटर पाण्यात आपली एवढी बाटली पाजायची, तर ती अर्ध्या तासाची, दर अर्ध्या तासाला आपल्याला 1 ग्लास पाजायचा. असं 2 तास साधारणतः एका पेशंटला प्यायला द्यायचं औषध. हे औषध प्यायला दिल्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं, तिथून ते असेंडिंग कोलन डिसेंडिंग कोलन मार्गे आपल्याला सगळ्या बॉवेलमध्ये पसरतं. त्या बॉवेलमध्ये गेल्यानंतर कुठं बॉवेल पॅथॉलॉजी असेल, म्हणजे आतड्याला कुठं गाठ असेल किंवा आतडं कुठं ब्लॉक असेल, तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं याच्यातून. तर याच्यात कसं आहे, आपल्याला फक्त पाण्यासारखं दिसतं, म्हणून याला निगेटिव्ह कॉन्ट्रास्ट म्हटलं जातं. त्यानंतर हा पॉझिटिव्ह कॉन्ट्रास्ट आहे. त्याला काय आहे, हे डायट्रिझोइड म्हणजे गॅस्ट्रोव्हिडिओ नावाचा कॉन्ट्रास्ट आहे. तर हा पॉझिटिव्ह कॉन्ट्रास्ट आहे. याच्यात कसं दिसतं किंवा आपल्याला एकदम लार्ज, म्हणजे कसं हे असं चमकून दिसतं. हा जसा पाण्यासारखा दिसतो तसा हा पाण्यासारखं न दिसता हा चमकतो बॉईलमध्ये. हा पण त्याच उपयोगी जातो किंवा 1 लिटर पाण्यात, हे 30 ml ची बॉटल 1 लिटर पाण्यात द्यायचे 4 ग्लास, अर्ध्या तासाने 4 ग्लास पाजायचे. आणि नंतर आपल्याला हे स्टडी आपल्याला करायला सोपं जातो. हा पण तेच काम करतो की काही गाठ असेल किंवा दिसेल तर याच्यात मिस होण्याची थोडीशी शक्यता जास्त असते. याच्यात बॉवेल चांगल्या प्रकारे दिसतं म्हणून आपण निगेटिव्ह जास्त वापरतो. तर पॉझिटिव्ह पण त्याच्यात वापरायचा. तर समजा तुमच्या पेशंटला इसोफेगसमध्ये काही अडचण आहे, त्याला गिळायला त्रास होतो, तर तो पॉझिटिव्ह कॉन्ट्रास्ट त्यात वापरला जातो. आणि हे त्याच्यामुळे याच्यात इसोफेगसच्या स्टडीसाठी हा चांगल्या प्रकारे याचा उपयोग केला जातो. व अशा प्रकारे आपल्या कॉन्ट्रास्टचे हे फायदे आहेत आणि आपण हे तिन्ही पण प्रकारचे कॉन्ट्रास्ट वापरतो. धन्यवाद.